सांगली जिल्ह्यातील जुनी धामणी येथील स्मशानभूमीचा घाट बांधण्यासाठी आलेल्या 2 बिहारी मजुरात झालेल्या वादातून मित्राने मित्राचा गळा चिरून खून केला। रात्री 11च्या सुमारास धामणीतील नदीकाठावर ही घटना घडली। यात विनायक कुमार बालेश्वर चौधरी वय 22 मूळ जखरा वॉर्ड क्रमांक 2 चंपारण बिहार सध्या जुनी धामणी या मजुराचा खून झाला। गेल्या 72 तासात 5वा खून झाल्यानं खळबळ उडाली। दरम्यान सांगली ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। विनायकचा मित्र संशयित सोनू कुमार नाथू साहनी वय 21 तेलोहा वॉर्ड 2 पश्चिम चंपारण बिहार या अटक केली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत विनायक कुमार आणि संशयित सोनू कुमार हे दोघे मित्र असून बिहारमधून कामासाठी महाराष्ट्रात आलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आलास इथं स्मशानभूमीच्या घाटाचं काम सुरू असताना किरकोळ कारणातून मृत विनायक कुमार आणि संशयित सोनू कुमार यांच्यात वाद झाला। तेव्हा विनायकने त्याला मारहाण केली, तेव्हा सोनूने त्याला धमकी दिली होती। तेव्हा इतर साथीदारांनी त्यांच्यातील वादावर पडदा टाकला होता, परंतु सोनूच्या मनात हा राग धुमसत होता। विनायकने सोनूचा मित्र अंगद कुमारचा लहान भाऊ भीम याला दारूचं व्यसन लावल्यामुळे त्याच्या रागात आणखीन भर पडली होती। या कारणावरून त्यांच्यात धुसफूस सुरू होती। दरम्यान आलास येथील कामानंतर काही दिवसांपासून जुनी धामणी येथील स्मशानभूमीजवळ घाटाचं काम सुरू होतं। त्यामुळे मुकादम नागेंद्र चौधरी यांनी सर्व कामगारांना जुनी धामणी इथं आणलं। घाटापासून काही अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण राहत होते। काल रात्री 9च्या सुमारास मुकादम आणि कामगार जेवण बनवत होते। त्यावेळी विनायक आणि सोनू हे दोघेजण घाटाकडे गेले होते। तेव्हा दोघात वाद झाला। सोनूने धारदार शस्त्रानं विनायकचा गळा चिरला। अति रक्तस्राव झाल्यानं जागीच मृत्यू। खून केल्यानंतर सोनूनं आणखी एक कामगार मिथुन कुमार याला बोलावून रात्री 10:30च्या सुमारास घाटाकडे नेलं। तिथे गेल्यानंतर मृतावस्थेत पडलेल्या विनायकला त्याला दाखवलं। त्याचा मृतदेह नदीत फेकून देण्यासाठी मदत मागितली। त्यावेळी मिथुनने त्याला नकार दिला। तो तिथून निघाला। घडला प्रकार मुकादम नागेंद्रला सांगितला। तेव्हा नागेंद्रनं सेंट्रिंग कंत्राटदार सुशांत सुभाष बुरंगे बोरगाव तालुका वाळवा यांना याबाबत कळवलं। बुरंगे यांनी रात्री 11:30 वाजता जुनी धामणी येथे येऊन पाहणी केल्यानंतर त्यांना विनायकचा खून झाल्याचं दिसलं। सांगली ग्रामीण पोलिसांना याबाबत कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। तत्काळ पंचनामा केला। त्यानंतर तातडीनं तपासाची चक्र फिरवून सोनूला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं खुनाची कबुली दिली आहे। कंत्राटदार सुशांत बुरंगे यांची फिर्याद नोंदवली आहे। सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज।